नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक. मित्रांनो, आता आपण जो शिकत आहोत त्याचे नाव आहे बॉडबॉस. बॉडबॉस म्हणजे मराठीत म्हणतो आपण त्याला कंचे भागू बेव. जर तुम्ही गणिताचा अभ्यास करत असाल तर मी बाकीच्या शिक्षकांबद्दल नाही बोलत, पण मी आपल्याबद्दल बोलतो. गणितात बेसिक नॉलेज असणे खूप आवश्यक आहे. बेसिक जर येत नसेल तर काय चॅप्टर आहे त्याला काही महत्व उरत नाही. आणि सगळे चॅप्टर म्हणजे सगळे प्रकरण आपल्याला व्यवस्थित करायचे असतील तर कंचे भागू बेव हे येणे आवश्यक आहे. ते जर आपल्याला आलं नाही मित्रांनो तर आपलं गणित किती चांगलं असू द्या, किती व्यवस्थित असू द्या, आपल्याला काहीच जमणार नाही. ज्या प्रकारे आपल्या शरीराला 5 इंद्रिय असतात त्या प्रकारे गणितातले हे 5 इंद्रिय आहेत. कंचे भागू बेव म्हणजे कंसातले भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. शरीरातले इंद्रिय माहितच असतील तुम्हाला, त्वचा, जीभ, नाक, डोळे. त्या प्रकारे हा महत्वाचा चॅप्टर आहे. जर मित्रांनो आपला एकही चूक झाला, इथं पहिले बेरीज करायची की वजाबाकी करायची की गुणाकार करायचा की भागाकार करायचा, याच्यामध्ये काही चूक झालं तर आपलं पूर्ण गणित चुकणार आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित 15 प्रश्न आणलेले आहेत मित्रांनो, मी सर्च करून पुस्तकातले बघून आणि मी शिकवत असलेले. त्या 15 उदाहरणामध्ये तुम्हाला सगळं प्रकरण समजणार आहे. तर पहा, आपण जास्त न बोलता सगळ्यात पहिले 25/5 गुणिला 5 दिलेला आहे, बरोबर. त्या अगोदर मी तुम्हाला सांगून देतो कंचे भागू बेव. बी म्हणजे ब्रॅकेट, लिहून द्यायची आवश्यकता नाही मित्रांनो. बी म्हणजे ब्रॅकेट. ऑफ म्हणजे कंसाच्या बाजूचा जो अंक असेल त्याला मल्टिप्लाय करणे. ऑफ म्हणजे गुणाकार होते, त्याला मल्टिप्लाय करणे. नंतर डी म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे भागाकार. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए म्हणजे ऍडिशन, ऍडिशन म्हणजे बेरीज. एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. आपले कंसातले के म्हणजे लगेच येणाऱ्या अंकासोबत गुणाकार करणे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. तर ज्यांना जे मुलं हिंदीमध्ये करतात त्यांना बॉडबॉस लक्षात असते, बाकी सगळ्यांना कंचे भागू बेव. चला आपण आपल्या उदाहरणाकडे जाऊ. 25/5 गुणिला 5 तर काय होईल मित्रांनो? 25/5 गुणिला 5 तर काय होईल? 25 ला 5 ने भागलो. 25/5 गुणिला 5 काय होईल? 5 ला 25 ने भागलो, 5 आले. 5 गुणिला 5. तुम्ही म्हणाल सर सोपं होतं. बिलकुल सोपं आहे, पण प्राथमिक गेल्याशिवाय कठीण वाला काढता येणार नाही. पहिले काय केलं? भागाकार, नंतर गुणाकार. तर सोपंच होतं सर. त्याच्या उत्तर राहील 25. आता मित्रांनो दुसरा प्रश्न आहे 25/5 लक्षात द्या. नुसते सारखे सिंबॉल असतील तर कोणताही असो, गुणाकार असो, भागाकार असो, बेरीज असो, वजाबाकी असो, सारखे सिंबॉल असतील तर आपण डावीकडून उजवीकडे जायचं, सरळ इकडून इकडे ट्रान्सफर करायचं. म्हणजे 25/5 किती होतील? 25/5 म्हणाल 5/5 म्हणजे 1. नाहीतर मांडणारे असेही मांडतात. पहा मुलांनो, 25/5 तर मग हा 5 जाते इकडे म्हणजे झाला गुणाकार ना, 5 ला 5 कटला म्हणजे उत्तर आला 25. तर याच्यात काही अंतर राहील का? नाही. म्हणून हे पद्धत चुकीची आहे. हा डिव्हिजन आहे पण हा फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक अपूर्णांकाच्या डिव्हिजन आहे मित्रांनो. हा इथं करता येत नाही. त्याच्याही आपण तुम्हाला कंडिशन सांगणार आहोत समोरच्या व्हिडिओमध्ये, तेही तुम्हाला मिळेल. तर लक्ष असू द्या, याच्या उत्तर काय आहे? तर 1 आहे. आता बघा मित्र, 5 गुणिला 3 मायनस 12/4 प्लस 8. आता मित्रांनो चारही पद्धती आहेत. गुणाकार आहे, मायनस आहे, भागाकार आहे, बेरीज आहे. अशा वेळेस सगळ्यात पहिले काय करायचं? तर भागाकार करायचं. काय करायचं? भागाकार. कारण इथं कंसातले नाही आहे, भागाकार करायचा. तर 4 तिया 12 म्हणजे काय झाला आपला प्रश्न? 5 गुणिला 3 मायनस 3 प्लस 8, बरोबर. आता भागाकार झाला मित्रांनो. आता त्यानंतर करायचा गुणाकार. 5 तिया 15 मायनस 3 प्लस 8, ठीक आहे. आता बेरीज करायची. आता मायनस ना बेरीज आहे. अंक इकडे जर लहान असतात आपल्याला थोडासा विचार करून सांगितलं असतं तुम्हाला, पण इथं काही विचार करण्यासारखं नाही आहे. 15 ने 8 23 होतात. 23 मधून 3 गेले तर 20च होतात, बरोबर आहे. 15 ने 8 23. ज्याच्या समोर सिंबॉल नाही मित्रांनो तो प्लस असते. ज्याच्या समोर सिंबॉल नाही तो काय आहे? प्लस आहे. हा लक्षात ठेवा. 15 ने 8 23 मायनस 3 म्हणजे किती उरले? तर 20. तर तुम्ही असंही केलं असतं. 15 तून 3 गेले 12, 12 ने 8
20 आलं असतं. पुन्हा चौथा प्रश्न पाहू आपण, बघून घ्या व्यवस्थित. चौथा प्रश्न आहे तुमचं 42 प्लस 3 गुणिला 4 भागीला 2 मायनस 2 प्लस 3 कंस बंद 8. तर मित्रांनो ह्या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या. 42 प्लस 30 गुणिला 4 भागीला 2 मायनस 2 प्लस 3 कंस बंद 8. तर पहिले आपला नियम आहे कंसातले. तर 2 आणि 3 5. आपण फास्ट करायचं आहे मित्रांनो, मी तुम्हाला किती स्लो सांगितलं तरी. मग कंसाच्या बाजूच्या कंसाच्या बाजूच्या इकडे असो की इकडे असो जो अंक आहे त्याला मल्टिप्लाय करणे. तर 5 8 40. प्रश्न जसंच्या तसं लिहा. 42 प्लस 3 गुणिला 4 भागीला 2 मायनस 40. ठीक आहे. आता पहिले भागाकार, 2 दुने 4, नंतर गुणाकार आहे 2 तिया 6. म्हणजे काय होईल 42 प्लस 6 मायनस 40. तर 42 न 6 48 मायनस 40 म्हणजे उत्तर येईल तुमच्या 40. सॉरी 8. 48 मायनस 40 म्हणजे किती? तर उत्तर येईल आपला 8. आता झाला मित्रांनो चौथा प्रश्न. आता जाऊ आपण 5व्या प्रश्नावर. 5 घ्यायचा मित्रांनो आपल्याला. व्हिडिओ आपल्याला खूप मोठा बनवायचा नाहीये. 5वा प्रश्न आहे 27 मायनस 9 25 भागीला 5 गुणिला 7 प्लस 15. आता पहा काय होईल. पहिले 5 5 25 लगेच मल्टिप्लाय करा. 5 9 45. 27 मायनस 45 गुणिला 7 प्लस 15. आलं लक्षात. आता पुन्हा काय होईल. पहिले काय म्हणते गुणाकार. भागाकार झाल्यानंतर गुणाकार. तर काय होईल 27 मायनस 7 5 35 चे 5 8 3 7 28 न 3 31 3 से 15 प्लस 15. आता बघा मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये खूप मुलांचे उत्तर चुकते. मी म्हणे 99% मुलांचा उत्तर चुकणारा प्रश्न आहे हा. इथं प्लसचा सिंबल आहे. प्लस याच्यासोबत 3 से 15 प्लस 15 होणार नाही. तर 27 प्लस 15 होतील. म्हणजे काय होईल मायनस 3 से 15 प्लस याला सिंबल नाही म्हणजे हा प्लस आहे. 7 आणि 5 12 2 हातच्या 1 3 आणि 1 4. तर 3 से 15 मधून 42 गेले मित्रांनो. राहिले 5 मधून 2 गेले 3. 11 तून 4 गेले 7. हातच्या 1 3 मधून 1 गेले 2. मायनस 273. हा ह्या प्रश्नाचा उत्तर होईल मित्रांनो. मायनस 273. सगळ्या प्रश्नांचे उत्तर लिहायला पाहिजे होते जेणेकरून तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत नंतर. आता नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 प्लस 18 10 प्लस 18 डिवाइड बाय 2 मायनस 4 गुणिला 2 प्लस 20. तर काय होईल पहिले कंसातला 4 दुने 8 कोणता सिंबल नाही आहे म्हणजे काय होईल 10 प्लस 18 भागीला 2 मायनस 4 दुने 8 प्लस 20. आता पुन्हा स्टेप काय येईल भागाकार. 2 9 18 10 प्लस 9 मायनस 8 प्लस 20. आता तुम्ही सोडवू शकता. 10 9 19 19 मधून 8 गेले 11 11 प्लस 20 म्हणजे 31. तर काय होईल मित्रांनो याचे उत्तर 31. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 8 प्लस 9 गुणिला 20 भागीला 5 मायनस 3. सिंपल प्रश्न आहे. थोडेसे हार्ड थोडेसे सिंपल. 5 20 9 36 8 मायनस 3. कधीही बोर्डमास शिकत असताना किंवा अभ्यास करत असताना किंवा उदाहरण सोडवत असताना गुणाकार आणि भागाकार पहिल्या स्टेप मध्ये करून द्यायचं. नंतर प्लस आणि मायनस साठी दुसरी स्टेप द्यायची. काय होते 36 ने 8 44 मायनस 3 44 मायनस 3 41. बरोबर. त्याचं उत्तर किती येईल मित्रांनो 41. आता बघा 3 गुणिला 40 भागीला 8 प्लस 7 प्लस 2. काय होईल 8 पंचे 40 न 5 तिया 15 प्लस 7 आणि 2 9 15 9
24 आहेत. 3 सेकंद 4 सेकंदाचे उत्तर. मित्रांनो, आपण जे करत आहोत ते पद्धत नुसार चाललो. गुणाकार, स्क्वेअर, क्यूब, क्यूब रूट, डेसिमल, आता बॉडमास. आता बॉडमास नंतर उद्या नवीन प्रकरण सुरू होईल आपला. लक्ष द्या काय. आता नंतर आहे 16 डिवाइड बाय 4 प्लस 18 गुणिला 4 मायनस 3 प्लस 2. 4 च्या 16 म्हणजे 4 आले, प्लस 18 च्या 72 मायनस 3 प्लस 2. तर काय होईल? 72 न 4 76 न 2 78 मायनस 3 म्हणजे 75. याचे उत्तर काय होईल मित्रांनो? 75. बघा, मी तुम्हाला का हळूवार आणि थोडस लेंदी सारखं सांगत आहे, तर याचं कारण आहे मित्रांनो, आपण जिथपर्यंत हळूहळू एक एक पद्धतला स्वीकारणार नाही तिथपर्यंत आपले गणित बरोबर सुटणार नाही. गणित सगळ्यांना येते. काही शिक्षक म्हणतात का प्रकरण कसं शिकायला पाहिजे? वर्क टाइम, पर्सेंटेज, कंपाऊंड इंटरेस्ट, ट्रेन. मित्रांनो, सगळंच येईल ना. बेसिक आलं पाहिजे ना. बेसिक मुद्दे सुद्धा बरोबर असायला पाहिजे. प्रत्येकच मुलगा आईच्या घरी आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहतो मित्रांनो. सगळ्यांची बुद्धी सारखी राहत नाही. हा, मात्र बुद्धी सगळ्यांची सारखी बनवता येते, कमी जास्त प्रमाणात राहू शकते. आपल्याला जिथपर्यंत कमी जास्त प्रमाणाचा विषय समजणार नाही तिथपर्यंत होणार नाही. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 प्लस 12 डिवाइड बाय 4 प्लस 2 3 मायनस 2 बरोबर किती? किती सोपा आहे. 3 मायनस 2 1 1 दुने 2. 18 प्लस 12 भागीला 4 प्लस 2. 4 तिया 12. 18 प्लस 3 प्लस 2 21 न 2 23. तुम्ही म्हणाल सर एकाच लाईन मध्ये उत्तर काढता येते. मित्रांनो, आपल्यापैकी 10 पैकी 8 मुलांना उत्तर एकाच जागेवर काढता येईल, पण 2 मुलांसाठीच आपल्याला हे उदाहरण घ्यावं लागतं. त्या 2 मुलांना समजलं पाहिजे, इंद्रियासोबत छेडखानी नाही. जिभेला थोडीशी त्वचा येऊ द्या. एवढ्या दाताच्या मधात जीभ राहते, कधी चावल्या जात नाही ना. चावली गेली तर समोरच्या अन्न खाता येत नाही, एवढा त्रास होते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हा इंद्रिय आहे. इथं चुका होत नाही ना. झालं तर पूर्ण गणित सोडून चुकून देते. येते ना. आपल्या अधिवेशनात काय झालं पाहिले ना? महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहात आणि गरिबाच्या कैवारी ज्याला म्हणतो कृषी मंत्री, तो पत्ते खेळताना दिसते. आता त्यांनी पत्ते खेळले तर आपण पत्ते खेळावं का? नाही. तो गेला मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख व्हायची गरज नाही मित्रांनो. त्याला कुटुंब प्रमुख आपले मुख्यमंत्री त्याला बोलतील जे काय बोलायचे, आपल्याला बोलायची गरज नाही. इथं मात्र तुमच्या चुकलं तर मला बोलायची गरज आहे, दुसऱ्यांना बोलायची गरज नाही. मी मित्रांनाच सांगेन, मी विद्यार्थ्यांनाच सांगेन, कारण विद्यार्थीच आपली काय आहे यशाची गुरु किल्ली आहे. झाला मित्रांनो. आता 11वा प्रश्न पहा. 3 अंडर रूट 970 299 भागीला 33 गुणिला 3 प्लस 3 बरोबर किती? आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, क्यूब मध्ये क्यूब कसं काढायचं ते सांगितलेलं आहे, ते बघून घ्या. सगळ्यात महत्वाचा विषय हा लक्षात ठेवा की कोणताही सिम्बॉल आला, कौंस मध्ये काय सिम्बॉल जर आला तर तो पहिले सॉल्व्ह करणे. तर पहिले आपल्याला क्यूब सॉल्व्ह करावं लागेल. क्यूब म्हणते 9 कुणाच्या क्यूब मध्ये येते? तर 9 क्यूब मध्ये येते 9च्या. शेवटच्या 3 सोडून द्यायच्या. 970 कितीच्या क्यूब पेक्षा मोठ्या आहेत? तर 9च्या क्यूब आहे 729. 729 पेक्षा मोठे आहेत म्हणजे 9 भागीला 33 गुणिला 3 प्लस 3. 33 तिया 99. 3 गुणिला 3 प्लस 3. 3 तिया 9 3 12. याचं उत्तर राहील मित्रांनो 12. नेक्स्ट 3 प्लस अंडर रूट 1024 डिवाइड बाय 8 गुणिला 3 गुणिला 3 बरोबर किती? आता 1024 आहेत, पहिले 1024 करावं लागतील. 1024 कोणाचा वर्ग आहे? भरपूर मुलांना माहित नसेल तर आपला स्क्वेअरचाही एक व्हिडिओ बनलेला आहे, तो बघून घ्या तुम्ही. 2 8 4 कोणामध्ये येते? 2 आणि 8 मध्ये. शेवटचे 2 सोडून द्यायचे. 10 कितीच्या क्यूब पेक्षा स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत? तर ते आहेत 3च्या. तर 3 गुणिला 4 करा, आले 12. 12 पेक्षा 10 लहान आहेत म्हणजे 32. तर इथे येतील 32
डिवाइड बाय 8 गुणिला 3 गुणिला 3, 8 चौ 32, 4 तिया 12, 12 तिया 36 न 3 39. ह्या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो 39. बघा मित्रांनो 95 अंडर 305 भागीला 19 गुणिला 3 प्लस 5 बरोबर किती? 3 आणि 5 8, 8 गुणिला 95, 95 गुणिला 8, एकच भागाकार आहे, सिंबल द्या 19, 19 5 95, 5 8 40 गुणिला 3 प्लस 5, 4 तिया 12 न 5 125, 4 तिया 12 म्हणजे 12 झाले ना, शून्य जसा तसा 120, 120 न 5 125. त्याचं उत्तर काय राहील मित्रांनो 125. आता हे प्रश्न पहा, 16 प्लस 8 कंसात 3 प्लस 2, आणखी एक कंस आहे 3 मायनस 4 प्लस 2, आणखी एक कंस आहे 9 मायनस 6. आता मित्रांनो हे कंस आपापल्या पद्धतीने सोडवायचे नाहीत, पहिले आपल्याला हा सोडवावा लागेल. 9 मधून 6 गेले, राहिले 3. मग ह्या प्रश्नाला सोडवावं लागेल. काय होईल 3 आणि 2 सॉरी 3 दुने 6 होतील, म्हणजे हा होईल 16 प्लस 8 कंसात 3 प्लस 2, 3 मायनस 4 प्लस 3 दुने 6 आलं. आता राहिले 2. लक्षात आलं? आता पहा पुन्हा 16 प्लस 8 3 प्लस काय होईल मित्रांनो 6 आणि 3 9, 9 मधून 4 गेले 5, 6 अधिक 3 9, 9 मधून 4 गेले, राहिले 5, 5 दुने 10. 16 प्लस 3 आणि 10 13, 13 8 104, म्हणजे उत्तर येईल 120. लक्षात आहे, एक एक ब्रॅकेट आपल्याला कंप्लीट करावं लागेल. एकत्रित 3ही ब्रॅकेट करायला गेलो तर उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात. तर याचा उत्तर होईल मित्रांनो 120. आता 15 आहे पहा, 3 सिंबल नाही आहे म्हणजे इंटू अर्थ होते. अंडर रूट क्यूब आहे 35 937 प्लस 3 गुणिला 3 डिवाइड बाय 3 बरोबर किती? तर काय होईल, याच्या सिंबल नाही तर हा पहिले मल्टिप्लाय केला, नाही केला तरी करावंच लागणार आहे. 7 कोणाच्या क्यूब मध्ये ते 3 च्या, शेवटचे 3 16, 35 कोणाच्या क्यूब पेक्षा मोठे आहेत तर 3 च्या, म्हणजे 33 गुणिला 3 प्लस 3 गुणिला 3 डिवाइड बाय 3, तर 3 3 कटले म्हणजे राहिलं 1, 3 1 3, 33 तिया 99, म्हणजे किती उत्तर 102. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला बॉडमास हा चॅप्टर इथं संपलेला आहे, हा प्रकरण संपलेला आहे. हा खरोखरच गणिताच्या इंद्रिय आहे, बेसिक नव्हे, तर याला स्वीकारल्याशिवाय काही होऊ शकत नाही. मित्रांनो पायाला जखम झाली, त्रास होते, पण थोडीशी फोडी आपल्या त्वचेवर आली तर त्याचा किती त्रास होते, तशा प्रकारे हा आहे. पूर्ण गणित चुकलं तर चालेल, तुमच्या बॉडमास चुकायला नको. बॉडमास हा शरीराला जशी इंद्रियाची आवश्यकता आहे तसे गणिताला बॉडमासची आवश्यकता आहे. कोणताही फॉर्म्युला, कोणत्याही ट्रिक्स, कोणत्याही कंडिशन विदाउट बॉडमास सॉल्व्ह होऊ शकतच नाही. पुन्हा एकदा आपण बॉडमास पूर्णांक अपूर्णांकाच्या याच्यामध्ये येते, तो सुद्धा आपण जेव्हा पूर्णांक अपूर्णांक शिकणार आहोत त्याच्यानंतर आपण तो एक बॉडमास घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.